वाहन करायचंय दोन्ही संघांना. गोलंदाजी मार्गावरती ऋतिक सज्ज झालाय पावलाचं षटक घेऊन. पहिला चेंडू पावलाच्या षटकातील लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटने ऋतिक. इथे मात्र फ्लिक करताना बॅटची एज लागली. स्क्वेअरकडे क्षेत्ररक्षक पोहोचतो चेंडू खाली आणि कुठलीही चुकी नाही. नितेश याच्या इनिंगला ब्रेक लागतोय. गोल्डन डकचा शिकार होतोय. पेंढरी संघाला चांगले क्षेत्ररक्षण चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली. बॅटची एज लागली होती. चेंडू थोडासा स्क्वेअरकडे फेकला होता आणि त्यावरती मात्र फ्लिक करण्याच्या नादामध्ये बॅट आधी गेली आणि चेंडू खूप वेळ हवेमध्ये. स्क्वेअरकडे मात्र कुठलीही चुकी पाहायला मिळाली नाही आपल्याला. दरम्यान पहिल्या चेंडूवरती विकेट जाते पेंढरी संघाची. षटकातील दुसरा चेंडू ऋतिक घेऊन राईट आर्म लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटने चेंडू फुलटा कव्हरच्या दिशेने चांगली दिशा दिली आहे. क्षेत्ररक्षक दोन चेंडूच्या पाठीमागे धावतायत आणि चेंडू मात्र निघून जातोय 4 धावांसाठी. बॅट मधून येतोय चौकार. 4 धावांनी मात्र धावांचा श्रीगणेश करतोय राहुल. दोन्ही चेंडूचा खेळ इथे पूर्ण झालाय. पेंढरी संघ 4 या आकड्यावरती. ऋतिक सज्ज होतोय लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटने राहुल या फलंदाजासाठी. ते मात्र उडवण्याचा प्रयत्न होता. पुन्हा एकदा कव्हर आणि पॉइंटच्या रेंज मधून मात्र बॅट आणि चेंडूमध्ये काही संपर्क झाला नाही. चेंडू विसावतोय यष्टिरक्षकाच्या हातामध्ये. निर्धाव चेंडूची सांगता होते. 3 चेंडूंचा खेळ इथे संपुष्टात आलाय. पॉवरप्लेचं पहिलं षटक प्रगतीपथावरती. पुन्हा एकदा सज्ज होते फलंदाजी स्टान्सवरती राहुल. ऋतिक सज्ज झालाय गोलंदाजी मार्गवरती. फटका चांगला आहे. वाईडिश पॉइंटच्या रेंज मधून चेंडू वेगाने जातोय. मात्र आउटफील्ड थोडीशी खराब आहे आणि त्यावरती मात्र 2 धावा पडून पूर्ण झाल्या. तिसरी धाव कॉल नाहीये. रनआउटची नामी संधी मात्र फेकी सुरक्षित नव्हती आणि त्या अनुषंगाने मात्र राहुलची विकेट सुरक्षित आहे. कुठलाही कॉल नव्हता तिसऱ्या धावेसाठी. मात्र प्रयत्न झाला होता. रनआउटची नामी संधी निर्माण झाली होती मात्र ती गमावली जाते आणि 2 धावांनी धावफलक पुढे सरकेल 6 या आकड्यावरती. चार चेंडूंचा इथे खेळ पॉवरप्लेच्या षटकातील पूर्ण झालाय. धावफलक 6 या आकड्यावरती. एक गडी मात्र बाद झालाय पेंढरी संघाचा. पुन्हा एकदा राहुल फलंदाजी स्टार्टवरती सज्ज झालाय. ऋतिक लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट हा चेंडू. पुन्हा एकदा फटका चांगला आहे. डीप कव्हर कडे चेंडूला खेळून काढलाय. चेंडू वेगाने बॉर्ड लाईन कडे जातोय आणि निघून जातोय. तिसऱ्या अटेम्प्ट मध्ये येतील 4 धावा. चार धावेनंतर धावफलक जाऊन पोहोचते ते 10 या आकड्यावरती. सुरेख कामगिरी करतोय आपल्या संघासाठी राहुल.
अंतिम चेंडूचा खेळ आहे. पॉवर प्लेच्या षटकातील 5 चेंडूंमध्ये 10 धावा आतापर्यंत खर्च झाल्यात. 2 चौकार आणि 2 धावा अशा 10 धावा धावफलकावरती पेंढरी संघाच्या षटकातील अंतिम चेंडू लेफ्टम ओव्हर द विकेटने हा चेंडू पुन्हा एकदा हलक्या हाताने वाईडिश पॉइंटला खेळून काढले. क्षेत्ररक्षक तैनात आहेत. एकच धाव येईल. दरम्यान षटक क्रमांक 1 इथे संपले. धावफलक पेंढरी संघाचा 11 या आकड्यावरती. चला बिपास्ट बिरवाडी संघ वेळ घेऊ नका. जास्त चर्चा नकोय. ललित नवीन गोलंदाजी मार्कवरती. पहिल्या षटकामध्ये 11 धावा खर्च झाल्या. पाहूयात पॉवर प्लेचं हे अंतिम षटक असेल. दुसरं षटक प्रगतीपथावरती. ललितच्या माध्यमातून हे दुसरं षटक हाताळण्यात येत आहे. फलंदाजी स्टन्सवरती राहुल सज्ज झालाय या चेंडूचा सामना करण्यासाठी. राईटम ओव्हर द विकेटने हा चेंडू उडवण्याचा प्रयत्न केलाय. मात्र चेंडू थोडासा खाली राहतोय आणि निर्धाव चेंडूची सांगता होते. या खेळपट्टीमध्ये अनिश्चितच उसळी पाहायला मिळते. कधी चेंडू उसळी घेते तर कधी खाली राहतोय आणि तेच या चेंडूवरती मात्र पाहायला मिळते आपल्याला. निर्धाव चेंडूची सांगता झाली. दुसरा षटक प्रगतीपथावरती. एक चेंडूचा खेळ संपलाय. दुसरा चेंडू घेऊन ललित रिक्टम ओव्हर द विकेटने राहुल या फलंदाजाला. पुन्हा एकदा ही लाईन मात्र चांगली आहे. फलंदाजामधून थोडासा लांब ठेवला जातोय चेंडू आणि बॅक टू बॅक मात्र 2 चेंडू इथे निर्धाव झालेत. षटकातील तिसरा चेंडू मार्गस्थ होतोय. ललित या गोलंदाजाचा फटका फसला. हवेमध्ये चेंडू आहे मात्र ताकद भरपूर आहे आणि निघून येतोय लंगनच्या डोक्यावर. यूज मल्टीट VPL क्रॅकिंग षटकार. दरम्यान 3 चेंडू डॉट झाल्यानंतर 2 चेंडू डॉट झाल्यानंतर घनगती प्रहार पाहायला मिळतोय. राहुलच्या बॅट मधून षटकार मारलाय. चांगल्या ताकद दाखवली या फटक्यावरती आणि या 6 धावानंतर धावफलक जाऊन पोहोचता येते 17 या आकड्यावरती. बॅटची एज मात्र यष्टिरक्षक चुकी करताना पाहतोय आपण. थोडीशी लांब जाईल होती. ड्राईव्ह कडे द्यायचे प्रयत्न केले मात्र कुठेतरी जायला निसटला जातोय. तत्पूर्वी मात्र एक धाव यशस्वीरित्या पूर्ण होईल. धावफलक 1 ने पुढे सरकेल 18 या आकड्यावरती. सगळी गोलंदाजी पाहायला मिळते. नामी संधी होती मात्र थोडस जेल लांब राहिला यष्टिरक्षकापासून. दरम्यान जीवनदान मिळते राहुल या फलंदाजाला. नितीन सज्ज होतोय या चेंडूतील या षटकातील चेंडूचा सामना करण्यासाठी. ते मात्र ऑफस्टंप पासून लांब ठेवलाय चेंडू. बॅट्समन पासून दूर ठेवलाय आणि निर्धाव चेंडूची सांगता होते. चांगलं कमबॅक करतोय. षटकार आल्यानंतर मात्र 2 चेंडूंवरती पुढच्या 1 धाव खर्च केली ललित या गोलंदाजाने. दुसरा षटक प्रगतीपथावरती असताना पेंढरी संघ 18 या आकड्यावरती. षटकातील पुढचा चेंडू घेऊन ललित राईट टर्म ओव्हर द विकेटने हलक्या हाताने कट केलाय. चेंडू निघून चाललाय. डिक्लेअर 1 धावेसाठी. दरम्यान षटक क्रमांक 2 संपलाय. पेंढरी संघ 19 या आकड्यावरती.
दोन षटकांचा खेळ इथे समाप्त झालाय. 19 या आकड्यावरती नवीन गोलंदाज ऋतिक, ज्याने पहिल्या षटकामध्ये फक्त ऋतिकेने पहिल्या षटकामध्ये 11 धावा खर्च केल्या होत्या. आपल्या वैयक्तिक कोट्यातील हे अंतिम षटक घेऊन मार्गस्थ होतोय. पाहूया या षटकामध्ये किती धावा खर्च होता येत. तिसरं षटक प्रगतीपथावरती ऋतिकच्या माध्यमातून अंतिम आपल्या कोट्यातील हे अंतिम षटक हाताळण्यासाठी सज्ज होतोय. नितीन सज्ज झालाय या चेंडूचा सामना करण्यासाठी फलंदाजी स्टान्सवरती. ऋतिक सज्ज होतोय. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटने हा चेंडू नितीनसाठी. फटका फसला हवेमध्ये आहे, मात्र गॅपमध्ये चेंडू एटी पेक्षा गोड काढून वन बॉल्सने चेंडू सीमा पार 4 धावांसाठी. जाऊन पोहोचते ते 23 या आकड्यावरती. नितीन सज्ज होते फलंदाजी स्टान्सवरती षटकातील दुसऱ्या चेंडूचा सामना करण्यासाठी. बॅटची एज आणि आता मात्र कुठली चुकी होणार नाही. फलंदाज नितीनच्या इनिंगला ब्रेक लागतोय. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये कल्पेशच्या माध्यमातून पाहतोय आपण. षटकातील पुढचा चेंडू घेऊन ऋतिक सज्ज होतोय. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटने हा चेंडू. चेंडू सुरेख हाताला खाली राहतोय आणि यष्टिरक्षक चुकी करतोय. बॅकवर्ड कडे बाईकच्या रूपाने ही धाव एक येते. धपलक 1 ने पुढे सरकेल 24 या आकड्यावरती. 24 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. आतापर्यंत तिसरं षटक प्रगतीपथावरती आहे. 3 चेंडूंचा खेळ इथे समाप्त झाले. तिसऱ्या षटकातील हा चौथा चेंडू घेऊन ऋतिक मार्गस्थ होतोय. फटका हवेमध्ये आहे, पाहूयात, मात्र निघून जातोय. लंगणे लगामधून 6 धावांसाठी. दरम्यान 6 धावानंतर धावफलक जाऊन पोहोचते ते 30 या आकड्यावरती. तिसरं षटक प्रगतीपथावरती. 4 चेंडूंचा खेळ संपलाय. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्गावरती सज्ज होते ऋतिक. हा चेंडू सुद्धा शॉर्ट होता, मात्र बॅटची एज घेऊन चेंडू बॅकवर्ड कडे गेलाय. डिक्लेअर झोन मध्ये 1 धाव येते. धावफलक 1 ने पुढे सरकेले 31 या आकड्यावरती. 31 या आकड्याचा जर विचार केला तर एबी डिव्हिलियर्स यांनी वन डे क्रिकेटमध्ये सर्वाधिक जलद शतक ठोकलं होतं 31 चेंडूंवरती, आणि त्या आकड्यावरती मात्र हा स्कोर जाऊन पोहोचलाय पेंड्री संघाचा. 5 चेंडूंचा खेळ इथे समाप्त झालाय. षटकातील पुढचा चेंडू घेऊन गोलंदाज सज्ज होतोय. फटका चांगला आहे, मिड विकेटच्या वरती. यूज मल्टी हिट येतोय. VPL क्रॅकिंग षटकार.
धावफलक 37 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय 3 षटकांच्या समाप्तीनंतर चांगल्या गतीने मात्र धावा आल्या या षटकामध्ये. चला बिफास्ट घाई करा बिरवाडी संघ. लगेचच गोलंदाज ललित सज्ज होतोय आपल्या षटकातील आपल्या कोट्यातील हे अंतिम षटक असेल आणि सांघिक चौथं षटक घेऊन. ललित यांनी पहिल्या षटकामध्ये 8 धावा खर्च केल्या होत्या. पाहूयात या षटकामध्ये कशा प्रकारे गोलंदाजी करतोय. कल्पेश सज्ज होतोय ललितच्या षटकातील पहिल्या चेंडूचा सामना करण्यासाठी. फुलटॉस चेंडू फटका फसलाय हवेमध्ये. चेंडू आहे मात्र क्षेत्ररक्षकापर्यंत पोहोचू शकणार नाही. लॉंगॉनकडे क्षेत्ररक्षक मात्र फेकी करेपर्यंत 2 धावा इझिली डन होतील. धावफलक 2 ने पुढे सरकेल 39 या आकड्यावरती. 39 चौथं षटक प्रगती पथावरती. फुलटॉस चेंडू होता मात्र त्यावर प्रॉपर टायमिंग झालं नाही आणि त्यावरती मात्र 2 धावा आल्यात लॉंगॉनच्या रिजन मधून. पुन्हा एकदा सज्ज होतोय ललित. राईट टर्म ओव्हर द विकेटने कल्पेश फलंदाजाला. फटका फसलाय हवेमध्ये आहे. लॉंग ऑफ द प्लेअर चेंडू खाली. कुठलीही चुकी होणार नाही. कल्पेशच्या इनिंगला ब्रेक लागतोय. रोहित नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पेंट्री संघाकडून. कल्पेश ललित सज्ज झालाय. इथे माझा पुन्हा एकदा फटका हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक पोहोचू शकत नाहीयेत. मिड विकेटचा पुढे लँड होईल आणि फेकी होईपर्यंत मात्र 2 धावा इझिली डन होतील. खूप वेळ चेंडू हवेमध्ये होता. क्षेत्ररक्षक पोहोचू शकले असते मात्र प्रयत्न झाले नाहीत या झेलसाठी. दरम्यान 2 धावा यशस्वीरित्या पळून पूर्ण होतील. धावफलक जाऊन पोहोचतो ते पेंट्री संघाचा 41 या आकड्यावरती. 3 चेंडूंचा खेळ झालाय चौथ्या षटकातील. चौथा चेंडू घेऊन ललित मार्गस्थ होतोय. दिशा पाहावी लागेल. पंचांचा इशारा 2 प्लस 2 धावा. स्टंपवरनं चेंडू लँड झाला आणि 2 धावा आल्यात त्यावरती. धावफलक 2 ने पुढे सरकेल 43 या आकड्यावरती. 4 चेंडूंचा इथे खेळ कंप्लीट झालाय. अजूनही 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. चौथ्या षटकातील ललित सज्ज होते राईट टर्म ओव्हर द विकेटने. इथे मात्र स्क्वेअरलेगच्या दिशेने चेंडूला दिशा दिली. क्षेत्ररक्षक आहेत त्यांना मात्र आउटफील्ड थोडीशी खराब आणि चेंडू निघून जातोय 4 धावांसाठी. धावफलक जाऊन पोहोचतोय ते 47 या आकड्यावरती. पेंट्री संघ 47 धावांपर्यंत मजल मारली आहे. चौथं षटक प्रगती पदावर चांगली सरासरी मात्र फटकेबाजी चालू आहे पेंट्री संघाची. षटकातील पुढचा चेंडू ललित याचा. फटका चांगला आहे हवेमध्ये आहे मात्र क्षेत्ररक्षक पोहोचू शकणार नाही. तर चांगले क्षेत्ररक्षक पाहायला मिळतंय लॉंगॉनला आणि फेकी होईपर्यंत मात्र पुन्हा एकदा 2 धावा पळून पूर्ण होतील. धावफलक 2 ने पुढे सरकेल 49 या आकड्यावरती. दरम्यान 4 षटकांचा इथे खेळ संपलाय. पेंट्री संघ 49 या आकड्यावरती.
4 षटकांच्या समाप्तीनंतर पेंट्री संघ 49 या आकड्यावरती. पाहूया आता 12 चेंडूंचा अजूनही खेळ शेष आहे. या 12 चेंडूंवरती पेंट्री संघ किती धावांचा डोंगर उभा करू शकेल बिरवाडी संघासमोर. नवीन गोलंदाज गोलंदाजी मार्गवरती 5वा षटक हाताळण्यासाठी प्रदीप सज्ज होईल. एकोणपन्नास धावा धावफलकावरती लावल्या गेल्यात पेंट्री संघाकडून. प्रदीप 5वा षटक घेऊन मार्गस्थ होतोय. रोहित सज्ज होईल 5व्या षटकातील पहिल्या चेंडूचा सामना करण्यासाठी. चला बिपास जरा घाई करा. इथे मात्र फटका बसलाय. मात्र नोमॅन लँड मध्ये निश्चितच चेंडू लँड होतोय. डीप स्क्वेअरली कडून क्षेत्ररक्षक येतोय चेंडू खाली आणि फेकी होईपर्यंत मात्र वेगानं 3 धावा पडून पूर्ण होतील. दरम्यान 3 धावेनंतर धावफलक जाऊन पोहोचतंय ते 52 या आकड्यावरती. 52 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात पेंट्री संघाच्या. 5वं षटक प्रगतीपथावरती. अजूनही या षटकातील 5 चेंडूंचा खेळ बाकी आहे. पाचवं षटक प्रगतीपथावरती. पहिल्या चेंडूवरती मात्र 3 धावा खर्च झाल्यात. षटकातील दुसरा चेंडू घेऊन प्रदीप मार्गस्थ होतोय राईट ओव्हर द विकेटने. इथे मात्र चांगला प्लेस केलाय चेंडू गॅप मध्ये मिड विकेट आणि स्क्वेअर लेग मधून येतोय. दर्शनीय फटका येतोय 4 धावा. सन्माननीय बासा शेख आणि मनोहरजी भोईर हे मान्यवर इथे उपस्थित आहेत, ज्यांनी स्पॉन्सरशिप या स्पर्धेसाठी दर्शवले. हे अतिथी इथे येत आहेत, त्यांचं या प्रीमियर लीगच्या वतीने सहर्ष स्वागत. या मान्यवरांना मी आमंत्रित करेल की त्यांनी यायचं आणि मंचावरती स्थानबद्ध व्हायचं आहे. तेव्हा हलक्या हाताने कट काढण्याचा प्रयत्न केला गेलाय, मात्र स्लिप मध्ये चेंडूला फील्ड केलं जाईल. एक धाव येईल, तत्पूर्वी मात्र धावफलक जाऊन पोहोचेल ते 57 या आकड्यावरती. चार चेंडूंचा खेळ कंप्लीट झालाय, जरा घाई करायची आहे. षटकातील 5वा चेंडू घेऊन इथे मात्र मिड विकेटच्या शहाणे कार्पेटच्या शहाणे चेंडूला खेळून काढले. मिड विकेटकडे क्षेत्ररक्षण तैनात आहे. श्वेकी होईपर्यंत मात्र वेगानं 2 धावा पळून पूर्ण होतील. चांगली रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये या 2 खेळाडूंकडून. धावफलक दोन्ही पुढे सरकेल 59 या आकड्यावर. 5व्या षटकातील हा अंतिम चेंडू असेल. हेलिकॉप्टर शॉटने चेंडू उडवलाय. धाव कॉर्नरच्या रेंज मधून येतोय मॅक्सिमम हिट षटकार.
षटकारानंतर धावफलक जाऊन पोहोचतोय ते 65 या आकड्यावरती. चांगली धावगती मात्र राखली आहे. 65 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या. सुरुवातीला मात्र थोडीशी अडचण निर्माण झाली होती, त्यानंतर मात्र चांगली फलंदाजी पाहायला मिळते पेंटेस संघाकडून. डिफास्ट जरा लगेचच सहावा गोलंदाज अंतिम षटकासाठी गोलंदाज पाचारण करायचं आहे. सुदामच्या माध्यमातून 6वं षटक हाताळण्यात येते. 65 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. पाहूया या 6 चेंडूंमध्ये अजून किती धावा जोडल्या जातील. सतरा चेंडू आणि 37 धावांवरती राहुल मात्र नाबाद आहेत. चांगली खेळी केली आपल्या संघासाठी. सन्मानजनक स्कोर मध्ये मात्र नेऊन ठेवलंय पेंटिस संघाला. 65 धावा 5 षटकांमध्ये 6वं षटक प्रगती पदावरती. हा चेंडू थोडासा लांब ठेवलाय फलंदाजापासून. निर्धाव चेंडूची सांगता होईल. स्लॉट मध्ये देत नाही चेंडूला, थोडंसं लांब ठेवलं जाते फलंदाजापासून आणि कटकण्याचा प्रयत्न केला गेला मात्र प्रयत्न फसलाय. निर्धाव चेंडूची सांगता होते. 5 चेंडूंचा अजूनही खेळ बाकी आहे. गोलंदाजी मार्गवरती सुदाम सज्ज होतोय. राईट आर्म ओव्हर द विकेटने हा चेंडू शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न केला गेला मात्र पंचांचे बोर्डवर येते आणि फलंदाज इथे बाद होतोय. धावफलक 65 या आकड्यावरती. दोन्ही चेंडूचा इथे खेळ संपलाय. दरम्यान 2 चेंडू इथे निर्धाव झाले तर 6व्या षटकातील. पाहूया तर 4 चेंडूंवरती किती धावा अजून येतील. नवीन फलंदाज फलंदाजी मार्गवरती सचिनच्या माध्यमातून पाहतोय आपण. दिशा चांगली आहे. ऑफ स्टंप पासून लांब ठेवलाय आणि निर्धाव चेंडूची सांगता होते इथे. चांगलं षटक हाताळण्यात आलंय आतापर्यंत. 6वं षटक जे हाणामारीचं षटक अंतिम षटक मानलं जातं त्यामध्ये मात्र 3 चेंडू निर्धाव टाकून दिले तर सुदाम या गोलंदाजाने. षटकातील 4था चेंडू राईट ओव्हर द विकेटने. इथे मात्र फटका फसला हवेमध्ये. गोलंदाज येतो चेंडू खाली. कुठली चुकी होणार नाही. फलंदाज बाद होईल. क्रिकेट संघाचा दरम्यान 6व्या षटकातील 4 चेंडूंचा निर्धाव खेळ इथे समाप्त झालाय. जे षटक मात्र हाणामारीचं ठरलं जाऊ शकलं असतं त्यामध्ये मात्र एकही धाव अजूनपर्यंत खर्च झाली नाहीये. षटकातील 5वा चेंडू घेऊन सुदाम सज्ज झालाय राईट आर्म ओव्हर द विकेटने. हा मात्र बिमार असेल. नोचा इशारा दे पंचांचा. फ्री हिट असेल येणारा चेंडू. धावफलक जाऊन पोहोचेल एका धावेने. 66 या आकड्यावरती. आता मात्र मोठा फटका मारण्याची संधी चालून आली आहे. फ्रीटचा चेंडू पाहूयात या चेंडूवरती मोठा फटका येतोय का, कारण की या चेंडूवरती फक्त फलंदाज रनआउटच्या रूपाने बाद होईल. रोहित सज्ज होतोय या षटकातील 5वा चेंडूचा सामना करण्यासाठी. दिशा पाहावी लागेल. वाईटचा इशारा दे पंचांचा. अतिरिक्त धाव आणि फ्री हिट मात्र कायम असेल. धावफलक जाऊन पोहोचते ते 67 या आकड्यावरती. 67 यानंतर होणारा सामना लाहे विपक्ष उंबरमाळी. दोन्ही संघाच्या कर्णधारांनी टॉस बॉक्स मध्ये यायचंय नाणेफेकीसाठी. लाहे वर्सेस उंबरमाळी या दोन संघांमध्ये यापुढील होणारा सामना.
इथे मात्र बॅटचे जे बॅकवर्ड कडे चेंडू गेलाय. एक धाव येईल फ्रीडच्या चेंडूवरती आणि धावफलक जाऊन पोहोचेल ते 68 या आकड्यावरती. धावा धावफलकावरती लागल्या गेल्या तर अंतिम चेंडूचा खेळ बाकी आहे. या षटकामध्ये पाहायला गेलं तर फक्त 2 धावा आतापर्यंत खर्च झाल्या. आता 3 धावा. चांगली गोलंदाजी या शेवटच्या षटकामध्ये पाहायला मिळते सुदाम या गोलंदाजाची. फटका चांगला आहे डीप मिड विकेटच्या वर नाही. आयन यांचा मल्टी हिटर षटकार. लाहे संघाचा कर्णधार यायचाय नाणेफेकीसाठी आणि उंबरमाळी संघाचा कर्णधार टॉस बॉक्स मध्ये लगेचच हजर व्हा. बिपाश पेंटे संघ आपलं शतरक्षण लगेच सजवून घ्या कारण की आज मेगा फायनल डेज आहेत आणि थोडंसं घाई करा. सर्व संघांना माझं निवेदन आहे, सहकार्याची गरज आहे आपल्या. लगेचच शतरक्षण सजवायचं आहे पेंटे संघ आपला. 36 चेंडू आणि 75 धावांची गरज आहे विजयासाठी. हॅलो हॅलो. लाहे विपक्ष उंबरमाळी 2 कर्णधारांनी या नाणेफेकीसाठी सन्माननीय शरदजी उमवणे यांच्या हस्ते या पुढील सामन्याची नाणेफेक होईल. उंबरमाळी वर्सेस लाही या 2 संघांमध्ये. मी मान्यवरांना आमंत्रित करतोय. टॉस बॉक्स मध्ये त्यांनी यायचंय. या संघाचा टॉस करून घ्यायचा आहे. चला पेंटे संघ आपलं शतरक्षण पसरवा. 75 धावांचं आव्हान आहे. बिरवाडी संघाला 75 धावांची गरज आहे. 36 चेंडू आणि 75 धावा बनवाव्या लागतील. उंबरमाळी संघाने प्रथम नाणेफेक जिंकले आणि प्रथम आपलं बॅटिंग स्वीकारली आहे आणि लाही संघाला क्षेत्ररक्षणासाठी आमंत्रित केले. आपली प्लेइंग 11 रेडी ठेवायची आहे या इनिंग नंतर लगेचच दोन्ही संघांनी. सलामीची जोडी बिडवाडी संघाकडून प्रदीप आणि मनीषच्या माध्यमातून पाहतोय. 75 धावांचं आव्हान घेऊन उतरले. पार्टनरशिपची गरज असेल बिरवाडी संघाला. पाहूयात हे सलामीवीर आपल्या संघाला कशा प्रकारे सुरुवात करून देता येतं. गोलंदाजी मार्गवरती सचिन सज्ज होईल. बी फास्ट पेंढरे संघ घाई करा जरा. पंचावर ताकीद द्या. अंतिम दिवस आहे. वेळ खूप झालाय आपल्याला. अजूनही काही सामने खेळवायचे आहेत. त्या अनुषंगाने मात्र पंचांनी वारंवार त्यांना ताकीद द्यायची आहे.
मनीष स्ट्राइक वरती सज्ज झालाय सचिन या गोलंदाजाचा सामना करण्यासाठी. पाहूया आता कशा प्रकारे हे आव्हान स्वीकारलं जाते बिरवाडी संघाच्या फलंदाजांकडून. बॉलिंग लाईनच्या पाहायला गेलं तर पेंट्री संघ मजबूत स्थितीमध्ये आहे. त्यांची गोलंदाजी खूप प्रभावी ठरते प्रत्येक सामन्यामध्ये. सचिन सज्ज झालाय राईट आर्म राऊंड विकेटने. मनीषच्या फलंदाजाला हलक्याने स्क्वेअर कट केलाय, मात्र कुठली धाव घेण्याची मनसुबा दाखवली नाही, कारण की क्षेत्ररक्षक तैनात होते. स्क्वेअर लेगला कुठली धाव येणार नाही. पहिला चेंडू मात्र निर्धाव होतोय. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय चेंडूला. या चेंडूला फुल केला होता स्क्वेअर लेगला, मात्र क्षेत्ररक्षकाला भेटू शकले नाही. तर फलंदाज पुन्हा एकदा गोलंदाजी मार्गवरती सज्ज होते. सचिन षटकातील दुसरा चेंडू घेऊन राईट आर्म राऊंड विकेटने मनीषच्या फलंदाजाला 75 धावांचं आव्हान आहे बिरवाडी संघासमोर. हुक केलाय, चेंडू निघून गेलाय. नोचा इशारा देतोय पंचांचा. 2 अशा टोटल 3 धावा येतील. बिमर फेकलाय आणि त्या अनुषंगाने मात्र पुढचा जो येणारा चेंडू असेल फ्री हिटचा, धावफलक जाऊन पोहोचते ते 3 या आकड्यावरती. स्लोवर चेंडू टाकण्याच्या प्रयत्नामध्ये मात्र फुलटॉस बिमरच्या रूपाने कन्वर्ट झालाय आणि त्यावरती मनीषाने पूल केला होता आणि त्या 9चा इशारा आला होता बिमरच्या रूपानं. प्रीटचा चेंडू पासेल सचिन याचा. पाहूयात मनीष कशा प्रकारे या चेंडूचा समाचार घेतोय. सचिन सज्ज होते गोलंदाजी मार्गावरती. पंचांना पार करतोय राईट ओव्हर द विकेटने. हा चेंडू उडवण्याचा प्रयत्न केला आहे, मात्र फ्रीटचा चेंडूवरती एक धाव येईल. डिक्लेअर झोनचा क्षेत्र आहे, एकच धाव येईल आणि धावफलक 1 ने पुढे सरकेल 4 या आकड्यावरती. धावफलक जाऊन पोहोचले बिरवाडी संघाचं. षटका दिले, चेंडू टाकून झाले 2. फ्रीटचा मोठा फायदा उचलता आला नाही. आता मात्र स्ट्राइक वरती प्रदीप या षटकातील पहिल्या चेंडूचा सामना करण्यासाठी सज्ज होईल. लेफ्ट राईट असं कॉम्बिनेशन पाहायला मिळतंय बिरवाडी संघाकडून. मनीष आणि प्रदीप अशी जोडी सलामीची. सचिन सज्ज होतोय. जरा घाई करा पेंट्री संघ. खूप वेळ घेतला जातोय. पेंट्री संघ जरा घाई करायची आहे. इथे मात्र थोडस चेंडू खाली राहिलाय. गालीमध्ये मात्र क्षेत्ररक्षक आहेत तैनात. कुठली धाव येणार नाही. लेग बिफोरची अपील झाली होती, मात्र उसळे घेणारा चेंडू आणि निर्धाव चेंडूची सांगता होते. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. सचिनची एक बिमार आल्यानंतर मात्र त्यानंतर चांगला कमबॅक करताना पाहायला मिळतोय. धावफलक थांबवलं गेलं ते 4 या आकड्यावरती. 75 धावांचा पाठलाग करायचा आहे बिरवाडी संघाला हा सामना जिंकण्यासाठी. षटका दिलं, पुढचा चेंडू घेऊन सचिन राईट आर्म राऊंड विकेटने सज्ज झालाय प्रदीप या फलंदाजाला. बॅटचेज गालीमध्ये मात्र सुरेख प्रयत्न झाला होता. हवेमध्ये खूप वेळ चेंडू होता. काय सुरेख प्रयत्न झाले या झेलसाठी, मात्र झेल काय हातामध्ये विसावला नाही. दाद द्यावी लागेल या प्रयत्नांना. एक धाव मात्र तत्पूर्वी पळून पूर्ण होईल. धावफलक 1 ने पुढे सरकते 5 या आकड्यावरती. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय पहिल्या स्लिप मध्ये. एक नामी संधी चालून आली होती, मात्र थोडासा चेंडू लांब राहिलाय स्लिपच्या प्लेअर पासून. एक धाव मात्र अर्जित झाली झेल सुटल्यानंतर. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्गावरती सज्ज होतोय सचिन. लेफ्ट हँड फलंदाज मनीष सज्ज होते स्ट्राइक वरती. आपला 5 या आकड्यावरती सरकलंय. सुरेख ड्राईव्ह पाहायला मिळते. माझा पॉइंटला क्षेत्ररक्षक तैनात आहेत. कुठली धाव येणार नाही. चांगलं क्षेत्ररक्षण, चांगली फेकी. क्षेत्ररक्षणामध्ये दबदबा निर्माण करताना पेंट्री संघ. 5 चेंडूंचा इथे खेळ कंप्लीट झालाय. पॉवर प्लेच्या 5 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. अंतिम चेंडूचा खेळ बाकी आहे पॉवर प्लेच्या षटकातील.
मनीष जोते फलंदाजी स्टॅन वरती उडवण्याचा प्रयत्न आणि इथे मात्र चुकी होत नाही पहिल्या स्लिप मध्ये मनीषच्या इनिंगला ब्रेक लागतोय. चला बी फास्ट पेंटी संघ वेळ घेऊ नका जमू नका लगेच दुसरा गोलंदाज जमवा आणायचा आहे गोलंदाजी मार्ग वरती. या षटकामध्ये लगभग खूप 15 ते 17 मिनिटांचा वेळ घेण्यात आलाय आणि आपल्याला माहिती असेल की असोसिएशनचे नियम आहेत की प्रति षटकामागे आपल्याला फक्त 5 मिनिटेच खर्च करायचे आहेत त्या अनुषंगाने मात्र या दुसरं षटक आपलं त्या अनुषंगाने मात्र हाताळायचं आहे. 5 मिनिटांच्या आतमध्ये षटक पूर्ण करायचं आहे आपल्याला. पहिलं षटक अप्रतिम हाताळले क्षेत्ररक्षण मध्ये सुद्धा खूपच चांगली कामगिरी पाहायला मिळाली पेंट्री संघाकडून. अवघ्या 5 धावा खर्च झाल्यात. अजूनही 30 चेंडूंनी 70 धावांची गरज आहे बिरवाडी संघाला हा सामना जिंकण्यासाठी. गोलंदाजी मार्गावरती नवीन गोलंदाज येतोय सुरेशच्या माध्यमातून. पॉवर प्लेचं हे अंतिम षटक असेल. हॅलो हॅलो सुरेश सज्ज होतोय. बी फास्ट गाई करा. नो टीम मीटिंग. सुरेश सज्ज होतोय राईट ओव्हर द विकेटने. प्रदीप फलंदाज सज्ज. इथे मात्र उडवण्याचा प्रयत्न केला गेलाय मात्र चेंडू थोडासा खाली राहिलाय. निर्धाव चेंडूची सांगता होईल. बाकीचं काम मात्र एस्टनच्या मागे पूर्ण केलं गेलं. पहिला चेंडू निर्धाव समाप्त होतोय. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्गावरती सुरेश सज्ज होईल. दुसरा चेंडू घेऊन फुलटॉस चेंडू. दिशा चांगली आहे. फेकून दिलाय वाईड स्क्वेअर लेग कडून. चेंडू निघून जातोय. येतोय मॅक्सिमम हिट षटकार. नोचा इशारा येतोय पंचांकडून. कमरेच्या वर चेंडू आणि या 7 धावा येतील आणि धावफलक जाऊन पोहोचेल ते 12 या आकड्यावरती. येणारा चेंडू असेल फ्री हिट. पाहूयात या फ्री हिटचा फायदा उचलतोय का फलंदाज, कारण की षटकार आलाय. यानंतरच्या चेंडूवर सुद्धा एक नामी संधी असेल मोठा फटका मारण्याची. पाहूयात सुरेश कशा प्रकारे हा चेंडू हाताळतोय.
प्रदीप सज्ज होतोय फलंदाजी स्टान्स वरती. सुरेश आपल्या षटकातील पुढचा चेंडू घेऊन राईट ओव्हर द विकेटने फटका चांगला आहे. काऊ कॉर्नरच्या वरना यूज मल्टी हिट व्हीपीएल क्रॅकिंग येतोय षटकार. आणि धावफलक जाऊन पोहोचेल या 6 धावांनी 18 या आकड्यावरती. हे षटक कुठेतरी महागडा ठरलं जात आहे पेंट्री संघाकडून, कारण की एक थोडासा ऐटनोच्या रूपाने षटकार आलाय. त्यानंतर मात्र फ्रेडचा चेंडू स्लॉट मध्ये आणि त्यावर मात्र एक घनगती प्रहार पाहायला मिळतोय प्रदीपच्या बॅट मधून. धावफलक जाऊन पोहोचले ते 18 या आकड्यावरती. दुसऱ्या षटकातील दोन चेंडूंचा इथे खेळ समाप्त झालाय. अजूनही 4 चेंडू येणं बाकी आहे. पॉवरप्लेचं षटक प्रगतीपथावरती. बॉल वाईज जाईल, लक्ष द्या प्लीज. बाहेर गेलेले चेंडू लगेचच मैदानापर्यंत मैदानाच्या आतमध्ये पोहोचवायचे आहेत. हा थोडासा चेंडू लांब ठेवलाय ऑफस्टंप पासून. चांगला चेंडू हाताळलाय. निर्धाव चेंडू येतोय मात्र षटकार आल्यानंतर हेच लाईन आणि लेंथ मात्र ठेवावे लागेल आणि चेंडू निर्धाव घोषित होतोय. 3 चेंडूंचा इथे खेळ समाप्त झालाय. धावफलक जाऊन थांबले ते 18 या आकड्यावरती. षटकातील पुढचा चेंडू मार्गस्थ होईल सुरेश याचा रिटम ओव्हर द विकेटने प्रदीप या फलंदाजासाठी. पुन्हा एकदा फटका स्क्वेअर लेगच्या दिशेने खेळून काढलाय मात्र क्षेत्ररक्षक तिथे नाहीये. चेंडू निघून जाईल वन बॉलच्या रूपानं. येतील 4 धावा. आणि या 4 धावेनंतर धावफलक जाऊन पोहोचते ते 22 या आकड्यावरती. हे षटक कुठेतरी महागडा ठरतोय पेंट्री संघाकडून. 22 धावा आतापर्यंत खर्च केल्यात. 4 चेंडूंवरती 17 धावा या षटकामध्ये खर्च झाल्यात आणि हेच धावा मात्र कुठेतरी महागड्या ठरतील रन वाचवण्यापासून, कारण की 75 धावांचं आव्हान आहे. मात्र धावा कुठेतरी वाऱ्यासारख्या वाहायला लागल्यात या दुसऱ्या षटकामध्ये. धावफलक 22 या आकड्यावरती. षटकातील 5वा चेंडू घेऊन सुरेश सज्ज होईल. राईट आर्म ओव्हर द विकेटने हा चेंडू हाताळण्यासाठी सज्ज झालाय. गोलंदाजी फलंदाजी प्रदीप सज्ज होतोय. लाईन आणि लेंथ आता मात्र ऑप्शन सोडून जातोय. वाईटचा इशारा येतोय पंचांचा. एक अतिरिक्त धाव मात्र धावफलकावरती ऍड होते आणि धावफलक जाऊन पोहोचते ते 23 या आकड्यावर. हे षटक खूपच महागडा ठरलं जाते, कारण की पहिल्या षटकामध्ये अवघ्या 5 धावा आल्या होत्या. त्यानंतर मात्र कुठेतरी महागडा षटक ठरलं जाते सुरेश या गोलंदाजाचा. हा चेंडू पुन्हा डिलिव्हर करण्यासाठी सज्ज झालाय. आता मात्र चेंडू निर्धाव हाताळतोय. थोडासा लांब ठेवलाय. उसळी होती या चेंडू मध्ये आणि कुठलाही संपर्क झाला नाही बॅट आणि चेंडू मध्ये. निर्धाव चेंडूची सांगता होते. 5 चेंडूंचा खेळ इथे कंप्लीट झालाय. दुसऱ्या षटकातील हा अंतिम चेंडू असेल. 23 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या बिरवाडी संघाच्या. इथे मात्र चेंडू हवेमध्ये आहे आणि लॉंग ऑफला मात्र कुठला क्षेत्ररक्षक नाही आणि क्षेत्ररक्षक येईल चेंडूला फील्ड करेल, मात्र चेंडू निघून जातोय 4 धावांसाठी. दरम्यान 2 षटक इथे समाप्त झाले तर धावफलक जाऊन पोहोचतोय ते 27 या आकड्यावरती. खूप वेळ चेंडू हवेमध्ये होता, मात्र कुठलाही प्रयत्न झाला नाही सुरुवातीला. मात्र शेवटच्या क्षणी चेंडूला रोखण्याचा प्रयत्न झाले, मात्र चेंडू तत्पूर्वी निघून गेला होता 4 धावांसाठी. 27 धावा धावफलकावरती या षटकामध्ये तब्बल 22 धावा ठोकल्या गेल्यात. पाहूया पेंट्री संघ बिपास चर्चा नकोय, आधीच आपण खूप वेळ घेतला गेलाय. पंच वॉर्न करा त्यांना.
नवीन गोलंदाजी मार्गवरती रोहितच्या माध्यमातून पाहतोय. आता मात्र या षटकामध्ये किफायतशीर गोलंदाजी करावी लागेल, कारण की मागच्या षटकामध्ये तब्बल 22 धावा ठोकल्या गेल्या. 12 चेंडूंचा खेळ आता संपुष्टात आलाय. पिरवाडी संघ 27 ते आकड्यावरती 75 धावांचा पाठलाग करत असताना या सरासरीने जर धावा येत राहिले तर निश्चितच बिरवाडी संघ हा सामना आपल्या बाजूने झुकवेल. मात्र पाहूयात रोहित कशा प्रकारे गोलंदाजी करतोय. अजून मॅच बाकी आहे. स्ट्राईक वरती योगेश सज्ज होतोय. बेपास पेंढरे संघ चर्चा नकोय. रोहित सज्ज होते. पहिला चेंडू घेऊन राईट ओव्हर द विकेटने योगेश फलंदाजाला. इथे मात्र यॉर्करचा चेंडू आणि चांगले क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. कव्हरला कुठली धाव येणार नाही. जबरदस्त चेंडू हाताळलाय. पहिलाचा चेंडू यॉर्क लेनचा, मात्र त्यावरती दिशा देण्यासाठी प्रयत्न केला होता, मात्र क्षेत्ररक्षकाला भेदू शकले नाहीत कव्हरच्या. आणि कुठली चुकी झाली नाही कव्हर मध्ये. निर्धाव चेंडूची सांगता होते. धावफलक मात्र स्थिरावलं गेले ते 27 या आकड्यावरती. तिसरं षटक प्रगतीपथावरती. षटकातील दुसरा चेंडू घेऊन रोहित सज्ज होते. राईट ओव्हर द विकेटने योगेश या फलंदाजाला. इथे मात्र कार्पेटच्या सहाय्याने चेंडू स्क्वेअर लेग आणि मिड विकेटच्या मध्ये आहे. दरम्यान क्षेत्ररक्षक तैनात. स्क्वेअर लेगलाच चेंडूला फील्ड केलं गेलं. कुठली धाव आली नाही. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. दोन चेंडूंचा खेळ ते निर्धाव समाप्त झालाय. षटकातील तिसरा चेंडू घेऊन रोहित मार्गस्थ होतोय. फटका फसला हवेमध्ये आहे, मात्र कव्हर कडे चेंडू खाली क्षेत्ररक्षक पोहोचू शकले नाहीत. आणि चेंडू फील्ड होईपर्यंत मात्र एक धाव पळून पूर्ण झाली. धावफलक 1 पुढे सरकेल 28 या आकड्यावरती. तिसऱ्या षटकातील 3 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. या 3 चेंडूवरती रोहित याने एक धाव आतापर्यंत खर्च केली आहे. मात्र हे षटक कुठेतरी चांगलं प्रभावी ठरत असताना पेंढरी संघाकडून पाहूयात अजूनही 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे. प्रदीप स्ट्राईक वरती सज्ज झालाय, ज्याने आतापर्यंत चांगली फलंदाजी केली आहे. लेग स्टंप वरती चेंडू होता. यष्ट्या वाचल्या गेल्या. आता काय चेंडू हाताळलाय प्लेस करण्यासाठी, मात्र चेंडू बॅट आणि पायच्या मधून निघून गेला होता. सुरक्षित आहेत फलंदाज. काय चेंडू हाताळलाय रोहित याने. 4 चेंडूंचा इथे खेळ समाप्त झालाय. 4 चेंडूंमध्ये मात्र 3 चेंडू निर्धाव टाकलेत रोहित या गोलंदाजाने. अप्रतिम गोलंदाजी करताना पाहतोय. हे षटक मात्र निर्णायक ठरते. पेंढरी संघाकडून आतापर्यंत एकच धाव खर्च झाली आहे. षटकातील 5वा चेंडू रोहित याचा समोर आहे प्रदीप. फटका फसलाय. गोलंदाज येतोय चेंडू खाली आणि कुठलीही चुकी होणार नाही. महत्वाचा फलंदाज मात्र प्रदीप माघारी परततोय. नवीन फलंदाज प्रफुल्लच्या माध्यमातून पाहतोय आपण. हे षटक कमालीचा हाताळलंय रोहित याने. 5 चेंडू 1 धाव आणि 1 गडी बाद केलाय. कमालीची गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये साकारताना रोहित. अंतिम चेंडू असेल तिसऱ्या षटकातील. धावफलक थांबला गेले ते 28 या आकड्यावरती. पाहूयात हा या शेवटचा चेंडू कशा प्रकारे हाताळतोय रोहित. इथे मात्र स्क्वेअर लेगच्या दिशेने दिशा दिली. क्षेत्ररक्षक आहेत तैनात आणि फेकी होईपर्यंत मात्र एकच दंडाचे समाधान मानावं लागेल. चांगलं क्षेत्ररक्षण, चांगली फेकी. धावफलक मात्र जाऊन पोहोचतोय 3 षटकाच्या समाप्तीनंतर 29 या आकड्यावर. अठरा चेंडू 46 धावांची गरज आहे. अजूनही 29 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. 18 चेंडू 46 धावा. जय जयकार ते नवगज कपिल पाटील खासदार ज्याच्या नाव
हॅलो 18 चेंडू आणि 46 धावांची आवश्यकता. गोलंदाजासाठी बोलवलं गेलं ते सचिन याला. स्ट्राईकला आहेत योगेश. सचिनचा पहिला चेंडू स्ट्राईक एंडवर दिसतोय योगेश. बघूया यावेळेला फटका सुंदर आलेला साईडच्या दिशेला. क्षेत्ररक्षक उपस्थित आहेत. चांगलं क्षेत्ररक्षण बघायला मिळालं. फेकीपर्यंत मात्र 2 धावा पूर्ण झाल्यात. या 2 धावांनी धावसंख्या झाली 31 धावा. पुढील चेंडू असेल सचिनचा. षटकातील दुसरा चेंडू. यावेळेला फटका सुंदर मिळून क्षेत्रामध्ये फटका सजवला. बघू क्षेत्ररक्षक उपस्थित आहे. थोडस फंबल बघायला मिळालं. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होते. बघू त्या ठिकाणी मला वाटतं दोन्ही धावा पूर्ण. सुंदर ताळमेळ दोन्ही फलंदाजांमध्ये. या 2 धाव्यांनी संघाची धावसंख्या 33 धावा. एक सुंदर मॅच बघायला मिळतोय आपल्याला मैदानामध्ये. पेंढरी आणि बिरवाडी या 2 संघादरम्यान 2 चेंडू आणि 4 धावा खर्च केल्यात सचिन याने. सचिनचा पुढील चेंडू. यावेळेस खोलवर टप्प्याचा चेंडू होता. हलक्या हाताने खेळला गेला चेंडूला. क्षेत्ररक्षण झालं फेकवेपर्यंत मात्र 1 धाव पूर्ण झाली. एकच धावेवरती थांबले दोन्ही फलंदाज. या एका धाव्याने संघाची धावसंख्या झाली 34 धावा. षटकातील 3 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. 3 चेंडू आणि 5 धावा खर्च केल्यात सचिन याने. सचिन याने पहिलं षटक हाताळलं होतं. 5 धावा खर्च केल्या होत्या. दरम्यान या षटकातील पुढील चेंडू हवेत आहे. बघूया क्षेत्ररक्षकाला मात्र चेंडू दिसला नाही त्या ठिकाणी. नक्कीच 2 धावा पूर्ण झाल्या. या 2 धाव्यांनी संघाची धावसंख्या झाली 36 धावा. नक्कीच चेंडू हवेत असल्यानंतर या मैदानावरती कधी कधी चेंडू दिसत नाही क्षेत्ररक्षकाला. चार चेंडू चालेत. षटकातील 2 चेंडू शिल्लक आहेत. स्ट्राईक एंडवर आहेत प्रफुल्लसाठी पुढील चेंडू असेल. पंचांच्या उजव्या बाजूने मारा करतोय सचिन. या वेळेला सुंदर फटका बघायला मिळतोय. चेंडू येतोय स्टेटच्या दिशेने. षटकार 6 धावांसाठी. आयुष्यात जितके जास्त ऑप्शन्स असतील पाच चेंडूंमध्ये 14 धावा खर्च केल्यात सचिन याने. महाग ठरतोय सचिन. चौथं षटक घेऊन आला. पहिलं षटक मात्र त्या ठिकाणी सुंदररित्या हाताळलं होतं सचिन याने. अवघ्या 5 धावा खर्च केल्यात. आता मात्र महाग ठरतोय. समीकरण येऊन टेपलाय 13 चेंडू आणि 33 धावांची आवश्यकता बिरवाडी संघासाठी. पुढील चेंडू. या वेळेला गतीमध्ये परिवर्तन बघायला मिळालं. फलंदाज बीट झाले. त्या ठिकाणी षटक समाप्तीचा इशारा आलाय पंचांकडून. षटक संपलंय. 4 षटकांच्या समाप्तीनंतर बिरवाडी संघाची धावसंख्या झाली 42 धावा. आता मात्र 12 चेंडू आणि 33 धावांची आवश्यकता आहे.
तर 12 चेंडू आणि 33 धावांची आवश्यकता बिरवडी या संघासाठी आहे. गोलंदाज बोलवलं गेलाय मैदानावरती रोहित. रोहित याने षटक क्रमांक 3 हाताळलं होतं. अतिशय सुंदर गोलंदाजीचा नजारा बघायला मिळाला होता. 3ऱ्या षटकामध्ये 2 धावा खर्च केल्या होत्या. तोच गोलंदाज बॉलिंग मार्कवर. यावेळेस सुंदर पद्धतीचा चेंडू हाताळला गेला. सुंदर गोलंदाजी रोहित मार्फत. निर्धाव चेंडूची सांगता होते. आता मात्र 11 चेंडू आणि 33 धावांची आवश्यकता आहे बिरवडी या संघाला. पुढील चेंडू रोहितचा. बघूया रोहित. यावेळेला फुलटॉस चेंडू हवेत आहे. बघूया क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी उपस्थित आणि कोणतीही चुकी नाही. सुंदर झेल बघायला मिळाला. सुंदर झेल बघायला मिळाला त्या ठिकाणी प्रवीण मार्फत. आणि फलंदाज बाद झाला. नवीन फलंदाज मैदानामध्ये अभय बघायला मिळतोय. सुंदर गोलंदाजी रोहित याची. 2 चेंडू निर्धाव बघायला मिळाले. 2 चेंडूंमध्ये एक फलंदाज त्या ठिकाणी बाद झाला. बघूया स्ट्राईकला आहे प्रफुल साठी पुढील चेंडू रोहितचा. यावेळेला सुंदर फटका आहे. कार्पेट फटका म्हणता येईल. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक उपस्थित आहे. क्षेत्ररक्षण झालंय. बघूया फेकवेपर्यंत दुसऱ्या धावेचा प्रयत्न आहे दोन्ही फलंदाजाचा आणि त्या ठिकाणी दोन्ही धावा सुखरूप पूर्ण झाल्या. या 2 धावांनी संघाची धावसंख्या झाली 44 धावा. पुढील चेंडू असेल रोहितचा. आतापर्यंत 3 चेंडू त्या ठिकाणी फेकून झाले. रोहितच्या षटकातील 2 धावा खर्च केला. एक फलंदाज देखील बाद करण्यात यश मिळालंय रोहितला. बघूया पुढील चेंडू रोहित कशा प्रकारे हाताळतोय. समोर फलंदाज आहेत प्रफुल. या वेळेला सुंदर फटका. संधी निर्माण झाली होती. क्षेत्ररक्षक झेलपर्यंत काय पोहोचू शकले नाही. फेकीपर्यंत मात्र या ठिकाणी 2 धावा पूर्ण झालेल्या दिसत आहेत. या 2 धावांनी संघाची धावसंख्या झाली 46 रन्स. आता मात्र समीकरण येऊन टेपले 8 चेंडू आणि 29 धावांची आवश्यकता बिरवडी संघासाठी. बघूया दोन्ही संघ त्या ठिकाणी संघर्ष करताना दिसत आहेत मैदानामध्ये. बघूया पुढील चेंडू रोहित याचा. आतापर्यंत 4 धावा खर्च केल्यात. या वेळेला पुढचा चेंडू बॅटची त्या ठिकाणी कडा घेतली. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी उपस्थित. चांगलं क्षेत्ररक्षण बघायला मिळालं. त्यावर मात्र एकदा पूर्ण झाली. या एका धाव्याने संघाची धावसंख्या झाली 47 धावा. 7 चेंडू आणि 28 धावांची आवश्यकता आहे. एक मोठे फटकेबाजी करावी लागेल बिरवडी संघाला. जर आज सामना जिंकायचा असेल तर मोठ्या फटक्यांची नक्कीच गरज आहे. परंतु मोठे फटके त्या ठिकाणी खेळून देत नाहीये गोलंदाज रोहित. आतापर्यंत सुंदर गोलंदाजी. वैयक्तिक दुसरं षटक घेऊन आलाय रोहित. बघूया पुढील चेंडू शेवटचा चेंडू घेऊन जातोय रोहित. या वेळेला चेंडू हवेत आहे. बघूया त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक उपस्थित. सचिन त्या ठिकाणी चुकी होते. झेल सुटतोय. परिणामी 2 धावा त्या ठिकाणी पूर्ण झाल्या. एक संधी निर्माण झाली होती. सचिन मार्फत त्या ठिकाणी झेल ड्रॉप झाला. 2 धावा पूर्ण झाल्या. या 2 धाव्यांनी संघाची धावसंख्या झाली 49. 49 धावा. 6 चेंडू आणि 26 धावांची आवश्यकता आहे.
चला 6 चेंडू आणि 26 धावांची आवश्यकता. एक मोठी जबाबदारी असेल या ठिकाणी या गोलंदाजावरती. गोलंदाज बोलावला गेलाय मैदानावरती. राहुल 6 चेंडू आणि 26 धावांची आवश्यकता असताना राहुल याला गोलंदाजी मार्कवर बोलावलं गेलंय. नक्कीच मोठी जबाबदारी असेल राहुल वरती आणि जबाबदारी फलंदाजांवरती देखील असेल, कारण की 6 चेंडू आणि 26 धावा करायचे आहेत. महत्वाचा सामना आहे. तर नक्कीच या ठिकाणी दोन्ही फलंदाज प्रयत्न करतील. तर बघूया स्ट्राईकला असेल प्रफुल. 6 चेंडू आणि 26 धावांची आवश्यकता आहे बिरबाडी संघाला. बघूया गोलंदाजी मार्कवर बोलवलं गेलंय रोहित याला, राहुल याला. तर बघूया राहुल या ठिकाणी रोखू शकतो का या फलंदाजांना. तर जे फलंदाज मैदानावरती उपस्थित आहेत ते त्या ठिकाणी राहुलला मोठे फटके मारू शकतात का. स्ट्राईकला आहे प्रफुल. राहुलचा पहिला चेंडू पंचांच्या डाव्या बाजूने ओव्हर द विकेटने मारा करेल. त्याचा सामना करेल प्रफुल. या वेळेला चेंडू हवेत आहे, फटका फसलाय, परंतु चेंडू रोमॅन्स लँड मध्ये पडतोय. त्यावर क्षेत्ररक्षण होते. सचिन याच्याकडनं फेकीपर्यंत मात्र 2 धावा पूर्ण झाल्या. या 2 धावांनी संघाची धावसंख्या झाली 51 धावा. आता मात्र 5 चेंडू आणि 24 धावांची आवश्यकता आहे. म्हणजे जवळजवळ तुम्हाला 4 षटकार मारावे लागतील 5 चेंडूंमध्ये. बघूया पुढील चेंडू आहे. या वेळेला सुंदर चेंडू हाताळला गेला आहे राहुल मार्फत. चांगलं इन्स्ट्रक्शन बघायला मिळालं यष्टी रक्षकाकडनं. आता मात्र 4 चेंडू आणि 4 षटकारांची आवश्यकता. जर 4 चेंडूंमध्ये 4 षटकार जर मारले ना तर नक्कीच आपण विजय होऊ शकता बिरवाडी संघ. आणि 4 चेंडूंमध्ये 4 षटकार या मैदानावरती आतापर्यंत तर मारलेले नाहीयेत. तर एक इतिहास पण घडेल या टुर्नामेंट मध्ये. बघूया पुढील चेंडू. फुल टच चेंडू आहे. चेंडूला भिरकावून दिलाय. षटकार क्रमांक पहिल्या ठिकाणी बघायला मिळतोय. अजून तर 3 षटकार जर मारले ना तर नक्कीच बिरवाडी संघ विजय होऊ शकतो. सुंदर फटका. फुल टच चेंडू होता. चेंडूला ओळखलं. तर बघूया 3 चेंडू आणि 18 धावांची आवश्यकता. बघूया पुढील चेंडू प्रफुल साठी. या वेळेला पुन्हा एकदा फुलटच चेंडू आहे. चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी उपस्थित. या वेळेला कोणतीही चुकी करणार नाही आणि त्या ठिकाणी फलंदाज मात्र बाद होतोय. चांगला झेल बघायला मिळाला. सुरेश याने झेल घेतलाय आणि फलंदाज प्रफुल याला. बघूया त्या ठिकाणी रिव्ह्यू. त्या ठिकाणी फलंदाज ची मागणी आहे की 9 चेंडू असेल. त्या ठिकाणी रिव्ह्यू बघतायत एकनाथ दगडे सर. तर या ठिकाणी 9 चेंडू घोषित. हॅलो. तिसऱ्या पंचांनी
नो चेंडू घोषित केलाय. पंच धावा किती घ्यायच्या या चेंडूवरती? 2 धावा घ्यायच्या एकूण. तर 9 चेंडू घोषित केलाय आणि फ्रेट असेल. आता मात्र समीकरण येऊन ठेपले 3 चेंडू आणि 16 धावा. नक्कीच या ठिकाणी मात्र गोलंदाज चुकी करतोय आणि जर या चेंडूवर झेल न जाता जर षटकार आला असता ना तर एक कलटणी मिळाली असते सामन्यामध्ये. तर बघूया फ्रेटचा चेंडू टॉफलसाठी अपयसाठी पुढील चेंडू होता. यावेळेला फ्रेटचा चेंडू आहे. यष्टीरक्षक मात्र आनंद साजरा करताना यावेळेला रनआउट. तर त्या ठिकाणी समीकरण येऊन टेपलंय 2 चेंडू आणि 16 धावांची आवश्यकता. तर या ठिकाणी पुढील चेंडू असेल रोहितचा, राहुलचा. या वेळेला सुंदर फटका बघायला मिळतोय. चेंडू जातोय षटकार. जर हा षटकार जर या अगोदरच्या चेंडूवर आला असताना तर खूपच त्या ठिकाणी रोमांचक सामना बघायला मिळाला असता. आता मात्र 1 चेंडू आणि 10 धावांची आवश्यकता आहे बिरवाडी या संघाला. पुढील चेंडू राहुलचा, षटकातील शेवटचा चेंडू. सामन्यामध्ये औपचारिकता शिल्लक. फुलटा चेंडू, नो चेंडू आहे. चेंडू हवेत आहे. बघूया किती धावा मिळत आहेत. दुसऱ्या धावाचा प्रयत्न आहे आणि त्या ठिकाणी धावात. तर या ठिकाणी पेंढरी संघ विजयी. पंच नो चेंडू आहे. धावबाद आहे. बॉल काउंट झालाय. सामना संपलाय. पेंढरी संघ विजयी झालाय. अभिनंदन. चला पेंढरी संघ मैदानाच्या बाहेर आनंद आपला साजरा करायचा. सामना खेळवायचा त्या ठिकाणी मैदानामध्ये. तर यानंतर सामना रंगेल उंबरमाळी विपक्ष लाहे. लाहे संघास विनंती असेल क्षेत्ररक्षण सजावून घ्यायचं. लाहे संघास विनंती असेल क्षेत्ररक्षण सजावून घ्यायचं.